जयंती या ठिकाणी कृषी फाउंडेशनचे आमचे संस्थापक मित्र नितीनजी पोटे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज शोभायात्रेमध्ये सुरुवात होते। खऱ्या अर्थानं 1500 ते 1600 शतकामध्ये संत रोहिदास महाराजांनी आपल्या समाजाला प्रबोधन देण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं। उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, या संपूर्ण परिसरात जाऊन त्यांनी संपूर्ण समाजाला प्रेरणा द्यायचं काम केलं। त्या ठिकाणी त्यांनी त्यांना समाज प्रबोधन केलं। खऱ्या अर्थानं त्यांना त्या काळामध्ये आध्यात्मिक कवी म्हणून त्या ठिकाणी संबोधलं जायचं आणि ते आध्यात्मिक गुरु म्हणून त्या ठिकाणी काम करत होते। असे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला एक फार मोठी परंपरा आहे संत महात्म्यांची आणि या संत महात्म्यांच्या संपूर्ण सुधरीवरती आज आपला समाज चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी टिकून राहिला आहे, चांगला सुसंस्कृत समाज राहतो आहे आणि चांगल्या प्रकारचं कार्य या समाजाच्या माध्यमातून होतं। या अशा थोर पुरुषांच्या जयंत्या असतील, पुढे असतील, या दरवर्षीच आपण साजऱ्या केल्या तर निश्चित आपल्या समाजाला त्या ठिकाणी प्रेरणा मिळेल आणि स्फूर्ती मिळेल आणि समाजामध्ये कसं वागावं, माणसाने माणसासमान कसं वागावं याचं ज्ञान प्राप्त होईल। मी आपल्या सर्वांच्या समोर आणि सर्वांच्या वतीने संत रोहिदास महाराजांना या ठिकाणी भावपूर्ण या ठिकाणी संपूर्णपणे आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली आदरांजली वाहतो आणि एक त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आपल्या सर्वांच्या समोर आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संत सोपानदेव काकांच्या समाधीपर्यंत त्यांच्या मंदिरापर्यंत शोभायात्रा जाणार आहे। तर आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावं ही इच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। ऐतिहासिक सासवड नगरीमध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त जी भव्य शोभायात्रा आयोजित केलेली आहे ती संत सोपानदेव काका यांच्या मंदिरापर्यंत ही शोभायात्रा जाणार आहे। या शोभायात्रेचे नियोजन करण्याच्या पाठीमागे कृषी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री नितीनजी पोटे व राष्ट्रीय स्वाभिमानी चर्मकार संघाचे आमचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने ही शोभायात्रा एक भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेली आहे। या जयंतीच्या पाठीमागे उद्देश असा आहे की एक पूर्ण तालुका परिसरातील जेवढे चर्मकार समाज बांधव आहेत त्यांना एकत्रित करून या संत रोहिदास महाराजांच्या विचारांचे पाईक त्यांना बनवण्याचं काम सोपानदेव मंदिराच्या चरणी आपण करणार आहोत आणि सर्वांनी एकत्र येण्याचं नियोजन आम्ही कृषी फाउंडेशन व राष्ट्रीय स्वाभिमानी चर्मकार संघाच्या माध्यमातून करणार आहोत। या पुढील काळामध्ये संत रोहिदास महाराजांचे जी विचार आहेत, ज्यांची वाणी आहे ती त्यांनी पूर्ण जगभरामध्ये जी प्रसारित केली, ज्या माध्यमातून त्यांनी समता, स्वातंत्र्यता आणि बंधुता या विचारांच्या 13व्या शतकामध्ये जे पाया घालून दिला, तो पाया पुढे जाऊन सर्व महात्म्यांनी संतांनी पुढे चालू ठेवला आणि जे दलितांवर जे होणारे अत्याचार आहेत, अन्याय आहेत, या अन्याय आणि अत्याचाराला प्रथमतः सर्वात मूळ जो विरोध केला तो ब्राह्मणवादी मनोवादी विचारसरणीच्या काशी या नगरीमध्ये सगळ्यात प्रथम जो विरोध केला तो संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांनी केला। याच विचारसरणीचा पाया पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर यांनी रचला आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वावर माणुसकीच्या नात्यानं सर्वांनी एकत्र यावं आणि सर्व समाज बहुजन समाज एकत्र येऊन सर्वांनी सुखानी आनंदाने नांदावं। असे ऐसा चाहू राजमय जहाँ मिले सबन को अन्न, छोटा बड़ा सम बसे रविदास रहे प्रसन्न। या युक्तीतून त्यांनी हे दाखवून दिलं की मला असं राज्य पाहिजे की सर्व छोटा गरीब श्रीमंत सर्व एकत्र बसून एकाच छताखाली नांदावेत, असं मला राज्य हवं आहे। आणि हाच ओढत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये सर्वांना न्याय दिलेला आहे आणि तोच न्यायाच्या घटनेच्या अनुषंगाने आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा जयंत्या, शिवजयंत्या असू द्यात, संत रोहिदास जयंती असू द्यात किंवा अन्य संत महात्मा पुरुषांच्या जयंत्या असू द्यात, आपण सर्वांनी एकत्र येऊन कराव्यात एवढंच मी या शोभायात्रेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि सर्व समाज बांधवांना आणि पुरंदर तालुक्यातील सर्व बांधवांना मी या जयंतीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। संत असल्यामुळे तो वारकरी संप्रदायाला निगडीत असा तो विषय आहे, त्यामुळे सर्वांनी मिळून एकत्रित संत महात्म्यांच्या दारामध्ये जयंती व्हावी ही इच्छा आहे। सर्वांनी समाजाने एकत्र येऊन करावी ही इच्छा। आता ही तुमची कितवी जयंती आहे? 7वी। धन्यवाद।
संत रोहिदास महाराजांची
महाशिवरात्री त्या दिवशी मी रात्री आलो होतो. चला वाजवा ना.
चला दुसऱ्यानं त्याला लावायला. एक फोटो काढ ना बाळा. माझं डोकं चालत नाही. लई झालं. काय करायचं? फोटो साहेब. हो इकडे बघा.
मनोनी
वैष्णव तो जया
वैष्णवतो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन तुका म्हणे याती होका तयाची भरती नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा देव गोपाल देवा
उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर संपाद्य ज्ञानांच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारोक्तं नमामि योगं शिरसा गुरुंतं दयांचे किया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे दयाचे आठवे शब्द सृष्टी आंगवे सारस्वत आघवे जीवेसिये वकृत्व गोडपणे अमृताते पारुके म्हणे रस होती ओळगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निजपूर्ण हातातळे संपूर्ण तत्वभेदे श्री गुरुचे पाय जय हृदय घेऊ सोनी ठाय तरी एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बुबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल अवगी देवावगी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अत्यंत महत्वाचा प्रसिद्ध चारचरणाचा गुणसावली असून या महत्वातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज वैष्णवांची अंतरंग लक्षण प्रतिपादन करतात। वैष्णव त्याला म्हणा महाराजांची भाषा आहे ज्याची देवावर माया आहे ना त्याला वैष्णव म्हणा ज्याने तन धन आणि जन या तिघांना तृणावत किंमत दिली ना त्याला वैष्णव म्हणा जो किती काही मरणासन्न अवस्था आली ना तरी आपल्या नियमापासून यत्किंचितही बाजूला जात नाही ना त्याला वैष्णव म्हणा ज्याच्या ठिकाणी जाती कुळाचा विचार नाही ना त्याला वैष्णव म्हणा अशा नाना पद्धतीने तुकाराम महाराज वैष्णव शब्दाचा अर्थ आपल्याला पटवतात। अभंगाचा विचार करत असताना महाराजांचा या अभंगाच्या प्रथम चरणाकडे एकदा लक्ष द्या। वैष्णवतो जया हे वैष्णवतो जया आहे की नाही हे अभंगाच्या सगळ्या चरणाला लावून बघा कसं लागतं ते। अवघी देवावरी माया वैष्णवतो जया तन धन तृणजन वैष्णवतो जया पडता जड भारी नेमान टळे निर्धारी वैष्णवतो जया तुका म्हणे याती भोगा दयाची भरती वैष्णवतो जया विठ्ठल अभंगावर काही काळ चिंतन करण्याअगोदर संपन्न होत असणारा आपला हा एक दिवसाचा कीर्तन महोत्सव किम निमित्ताने आहे सर्वांना ज्ञात आहे तरी अल्पसा परिहार देणं उचित ठरेल। तो परिहार द्यायचा म्हणजे असा की अनंत कृपा सागर भगवान परमात्म्याच्या परमकृपेने तथा श्री संत काकांच्या समाधीने अलंकृत झालेली ही सासवड भूमी आणि या सासवड भूमीमध्ये संपन्न होत असणारा हा संत श्रोमणी रोहिदास महाराजांच्या जयंतीचा महोत्सव
648वी जयंती महाराजांची या ठिकाणी ही सगळी मंडळी साजरी करत आहेत. कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करणारे माननीय श्री नितीन भाऊ पोटे, भाऊंच्या सुंदर अशा नियोजनातून, सुंदर अशा मार्गदर्शनातून श्री संत सोपन काकांच्या दरबारामध्ये श्री संत रोहिदास महाराजांच्या जयंतीचा हा संपन्न होत असणारा उत्सव आहे. तसं पाहायला गेलं तर आज भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय, उजळले भाग्य आता अवघी जनता वारली. या न्यायानं संत काकांच्या या दरबारामध्ये, काकांच्या समोर, काकांच्या प्रांगणामध्ये, काकांच्या समाधीच्या पुढे कीर्तन करण्याकरता सुद्धा भाग्य लागतं. आणि म्हणून अलंकापुरी भूमी असेल, देहू भूमी असेल, पैठण क्षेत्र असेल, सासवड भूमी असेल, त्र्यंबक भूमी असेल, या ठिकाणी जर आपले कीर्तनाचे कार्यक्रम होत असेल तर आमचे गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात की आपण स्वतःला खूप भाग्यवान समजायचं. काय करायचं? एक हार आणायचा, बुक्का आणायचा, नारळ आणायचं, स्वतःलाच बुक्का लावायचा, स्वतःच्याच गळ्यात माळ घालून घ्यायची, स्वतःला धन्यता द्यायची. विठ्ठल कारण इथे बसणारी सगळीच मंडळी सोपन काकांच्या वरती नितांत श्रद्धा असणारी ही मंडळी आहे. आणि म्हणून आळंदीवरून सकाळी निघताना ज्ञानोबारायांना माऊलींना सांगितलं, म्हटलं आता आम्ही माऊली काकांकडे सेवा करण्याकरता चाललोय. आणि नक्कीच माऊलींनाही आनंद झाला असेल की आपल्या बंधू राजांच्या दरबारामध्ये श्री संत रोहिदास महाराजांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने, मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी साजरा आपण सगळी मंडळी करत आहोत. संत सोपन काकांचं दर्शन आपल्याला नित्याने घडत आहे. महाराजांच्या समाधीवर मस्तक ठेवण्याचं भाग्य आपल्याला दररोज मिळतंय. आपल्यासारखी भाग्यवान मंडळी कुठेही नाही, कुठेही नाही. पंढरपूर वासी जेवढे भाग्यवान नाही बरं, पंढरपूर मध्ये राहणारे माणसं जेवढे भाग्यवान नाही तेवढे माणसं सासवड मध्ये राहणारे भाग्यवान आहेत, आळंदी मध्ये राहणारे माणूस लोक भाग्यवान आहेत. त्याचं कारण मी असं सांगतो की देवाच्या दरबारामध्ये राहणाऱ्या लोकांना जेवढं महत्व नाही तेवढं संत महापुरुषांच्या दरबारामध्ये राहणाऱ्या माणसांना महत्व आहे. कारण भूवैकुंठ पंढरपूर त्याहून थोर महिमा, या साधू पुरुषाचा महिमा देवापेक्षाही श्रेष्ठ सांगितलेला आहे. म्हणून मी याच्याही पुढे जाऊन बोलेन, पंढरीनाथाला पंढरपुरातले जेवढे लोक आवडत नाही, पंढरपुरामध्ये राहणारे लोक जेवढे आवडत नाही तेवढे सासवड मध्ये राहणारे आवडतात. कारण की काकांचं ज्या वेळेला तुम्ही दर्शन घेतात त्यावेळेला पांडुरंगाच्या दर्शनाने जे समाधान मिळत नाही ते समाधान काकांच्या दर्शनाने आपल्या सगळ्यांना मिळत असतं. म्हणून मी तुम्हाला सांगेन, आता आम्ही आळंदी क्षेत्रामध्ये राहतो, आम्ही माऊलींचं दर्शन कधी चुकवत नाही. तुम्ही सुद्धा सासवडमध्ये राहतात, तुम्ही काकांचं दर्शन चुकवत नसाल. बोलत चला, तुमचा आणि माझा काय पहिलाच संपर्क नाही का? याच्या अगोदर मी तुम्हाला पाहिलं नाही, तुम्ही मला पाहिलं नाही. याच्या अगोदर मी तुमच्या घरी आलो नाही, तुम्ही माझ्या घरी आले नाही. याच्या अगोदर मी तुम्हाला चहा पाजला नाही, तुम्ही मला चहा पाजला नाही. याच्यानंतर कुठं भेटला तर मी तुम्हाला मोकळ्या मनाने चहा पाजेल, पण तुम्ही मला चहा पाजणार नाही का? असं मी चहा घेत नाही, फक्त म्हणून बघितलं. आणि म्हणून काकांच्या दरबारामध्ये राहणारी आपण सगळी मंडळी आहेत आणि काकांच्याच रूपाने काकांचा प्रत्येक आणि प्रत्येक अंश आपल्यामध्ये सामावलेला आहे. म्हणून काकांच्या दरबारात आलेला हा सेवेचा सुवर्ण. संत श्रेष्ठ रोहिदास महाराजांच्या जयंतीचा उत्सव ही सगळी मंडळी या ठिकाणी साजरी करत असतात. आमचे गुरुवारी एक वाक्य सांगत असतात, संत महापुरुषांच्या जयंत्या कशा करता साजऱ्या करायच्या, रोहिदास महाराजांची पुण्यतिथी कशा करता साजरी करायची, रोहिदास महाराजांच्या जयंतीचा जन्मोत्सव कशा करता साजरा करायचा. जयंत्या जर साजरी नाही केली तर त्यांचं काही बिघडत नाही.
महाराजांची जयंती जर साजरी केली नाही तर त्यांचं काही बिघडत नाही, परंतु आपलं बिघडू नाही याच्याकरता संतांच्या जयंत्या करायच्या. विठ्ठल विठ्ठल. रोहिदास महाराजांच्या जयंतीचा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर साधू महापुरुषाचे होणारे सोहळे, साधू महापुरुषाचे होणारे पुण्यतिथ्या, साधू महापुरुषाचे होणाऱ्या जयंत्या ह्या परमात्म्याला प्रसन्न करणाऱ्या. कारण देवाला आपले साजरे केलेले सोहळे जेवढे आवडत नाही तेवढे आपल्या भक्तांचे केलेले सोहळे देवाला फार आवडतात. एक वाक्य ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ज्ञानोबरायांना ज्या पद्धतीने परमात्म्याने समाधी दिली, श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांना ज्या प्रमाणे पंढरीनाथाने समाधी दिली, मुक्ताबाईंना ज्या दृष्टीने परमात्म्याने समाधी दिली. आता ऐका, ज्या अर्थी तुकाराम महाराजांचा सोहळा परमात्मा करतो, ज्या अर्थी ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा परमात्मा करतो, ज्या अर्थी स्वपन काकांचा सोहळा परमात्मा करतो, त्याच अर्थाने संत रोहिदास महाराजांचा सोहळा सुद्धा परमात्मा करतो. विठ्ठल कारण परमात्म्याचं असं ब्रीद वाक्य आहे की परमात्म्याचं असं ब्रीद वाक्य आहे की आपल्या भक्तांचा, आपल्या संत महापुरुषांचा सोहळा करणं हे परमात्म्याचं ब्रीद आहे. आपुल्या दासांचा संभ्रम सोहळा आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा प्रीत तुमचे. परमात्म्याचं ते प्रीत आहे. परमात्मा हा आनंदाने आपल्या भक्तांचे सोहळे हा यथार्थ अशा स्वरूपाने करत असतो. त्याचप्रमाणे रोहिदास महाराजांचा सोहळा सुद्धा परमात्म्याला अत्यंत आवडणारा आहे, अत्यंत आवडणारा आहे. कारण काय आहे, आपल्या जीवनामध्ये आपण परमात्म्याची कितीही सेवा करा, परमात्म्याची कितीही सेवा करा, पण जर आपल्या जीवनामध्ये संत महापुरुषांची सेवा नसेल, स्वपन काका महाराजांसारख्या संत महापुरुषांची, ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संत महापुरुषांची, तुकाराम महाराजांसारख्या संत महापुरुषांची, किंबहुना रोहिदास महाराजांसारख्या संत महापुरुषांची जर सेवा आपल्या जीवनामध्ये नसेल तर परमात्म्याला केलेली सेवा ती लागू पडत नाही, लागू पडत नाही. परमात्म्याला महाराज सांगतात, जर आपण संत महापुरुषांची सेवा न करता जर परमात्म्याची जर सेवा करत असो तर देवाला ती सेवा मान्य नाही, किंबहुना देव ती सेवा मानायला तयार नाही. देवाला तो भार वाटतो, भार अवघा भार वाटे देवा, अवघा भार वाटे देवा, संत देवाना करता, संत देवाना करता, संत देवाना करता, अवघा भार वाटे देवा, संत देवाना करता, संत देवाना संत सेवा न करता, परमात्म्याची सेवा न करता जर आपण
संतांची जर सेवा करत असो तर ते देवाला मान्य आहे, पण एक वेळा संतांना टाळून जर परमात्म्याची सेवा जर करत असो तर देवाला ती मान्य नाही, देवाला ती पोहोच होत नाही, देव त्याचा स्वीकार करत नाही. आता मला सांगा महिला मंडळ, तुम्ही घरामध्ये देवपूजा करता, देवपूजा करणं काय धर्म आहे ना, प्रत्येकाचा धर्म आहे, प्रत्येकाने जीवनामध्ये देवपूजा केली पाहिजे. परंतु ऐका, तो देवपूजा करणं सुद्धा अधर्म ठरतो. अधर्म केव्हा माहितीये का? जर आपण साधू महापुरुषाची पूजा न करता जर देवाची पूजा करत असू तर तो सुद्धा अधर्म ठरतो. संतांचा अतिक्रम, देव पूजा तो अधर्म. तुकाराम महाराजांच्या प्रमाणात घेऊन मी तुम्हाला पटवून देतो. जर साधू महापुरुषाची पूजा जर आपण करत नसू आणि परमात्म्याचीच पूजा करत असू तर परमात्म्याला ती अधर्म वाटतो, परमात्म्याला ते मान्य होत नाही. म्हणून असा विचार करून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये संत सेवेला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. प्रमाण आम्हाला या संबंधाने देता येतील की नाही? साधू महापुरुषाची केलेली सेवा, साधू महापुरुषाची केलेली पूजा ही देवाला प्रसन्न करणारी आहे. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, किंवा तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. परमात्म्याला ती उत्तम अशा प्रकारची वाटणारी सेवा आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये परमात्म्याची सेवा करणं नाही झालं तरी चालेल, एक वेळ ते अशक्य झालं तरी चालेल, परंतु साधू महापुरुषाची पूजा, साधू महापुरुषाचं दर्शन, संत महात्म्यांचं जे काही पूजा अर्चना असेल ते आपल्या जीवनामध्ये आपण चुकवलं नाही पाहिजे, कारण त्याच्याने परमात्म्याला ते मान्य होणार नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये साधू महापुरुषाची जेवढी होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नवे जेवढी होईल तेवढी रोहिदास महाराजांची सेवा, जेवढी होईल तेवढी सोपन काका महाराजांची सेवा आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. याने काय होईल? जास्त काय होणार नाही, आपण देवाला आवडायला लागू. विठ्ठल रोहिदास महाराजांच्या जन्माचा जर विचार करायचा झाला तर रोहिदास महाराजांचा जन्म हा वाराणसी अर्थात काशी क्षेत्रामध्ये काही ठिकाणी मांडूर असं गाव आहे, त्या गावामध्ये महाराजांचा जन्म झाला. 1388 साली महाराजांचा जन्म झाला. साधू महापुरुषाचा जन्म होत नसतो बरं, साधू महापुरुषाचा जन्म होत नसतो, साधू महापुरुषांचा होत असतो तो अवतार. विठ्ठल 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 विठ्ठल. जन्म होतो तो आपला आणि अवतार होतो तो साधू महापुरुषांचा, अर्थात परमात्म्याचाही अवतार होतो आणि साधू महापुरुषाचाही अवतार होतो. परमात्मा अवताराला कशा करता येतो? परमात्म्याच्या अवताराचं कार्य सगळ्यांना माहिती आहे, धर्मरक्षावया अवतार ठेसी. परंतु साधू महापुरुषाच्या अवताराचं जर चिंतन करायला लागलं तर साधू महापुरुषाचा अवतार कशा करता होतो? तर तुकाराम महाराजांना विचारलं, साधू महापुरुष अवताराला कशा करता येतात, कशा करता येतात? तर तुकाराम महाराज म्हणायला लागले, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. साधू महापुरुषाचा अवतार कशा करता होतो ऐका ना. माझे तुकाराम महाराज म्हणतात, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जन जीव जड मूळ आदींचा उद्धार करण्याकरता साधू महापुरुषाचा अवतार होत असतो. अर्थात जर विचार करायचा झाला की साधू महापुरुषांना अवतार येण्याची गरज तरी काय हो? त्यांना या संसाराचं दुःख भोगण्याची गरज काय? मला सांगा ना. आता मला सांगा, संसारामध्ये आपण आहात, आपल्याला कधी सुख मिळालं का? सुख मिळालं का? संसारामध्ये सुख मिळत नाही, कारण संसाराच्या स्वरूपाचा जर विचार करायचा झाला तर दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोटे. किंवा ज्ञानेश्वर महाराजांची दुसरी भाषा द्यायची झाली तर संसार दुःख मूळ, चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे, रात्र दिवस तळमळ. संसारामध्ये प्रत्येकाला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. संसारामध्ये प्रत्येकाला दुःखाचे नाव, तरी त्या संसारामध्ये साधू महापुरुष जन्माला येतात, अवताराला येतात,
ते कशा करता येतात याचा विचार आपण आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे. अहो संसारामध्ये आल्याच्या नंतर ते सुखाने राहतात. अहो संसार त्यांना त्रास देतो ना. तुकाराम महाराजांच्या चरित्राकडे बघा, ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राकडे बघा, सोपन काकांच्या चरित्राकडे बघा, रोहिदास महाराजांच्या चरित्राकडे बघा. या सगळ्या संत महापुरुषांनी अवतार घेतला, परंतु अवतार घेतल्याच्या नंतर त्यांनी समाजाचा त्रास सुद्धा भोगला. चरित्र सगळ्यांना माहिती ना हो. तुकाराम महाराजांच्या अंगावर जळतं उकळतं पाणी टाकलं ना. कृष्णदत्त महाराजांनी सगळं सहन केलं. जळे माझी काया लागला होणावा धावरे केशवा माय बापा. आता अगरबत्तीचा चटका बसल्या तरी बाई घरभर उड्या मारते. महाराजांच्या अंगावर जळतं उकळतं पाणी टाकलं, त्या पाण्यामध्ये जर पोट बुडावला, एवढं गालबंद झालेलं पाणी असं सांगतात, तर त्या पाण्यामध्ये आपल्या सारख्याने पोट बुडावला असता तर मांस आणि कातड सहज गळून पडलं असतं. एवढं गरम झालेलं पाणी महाराजांच्या अंगावर टाकल्या गेलं. महाराजांनी एवढा त्रास कशा करता सहन केला हो? कशा करता? आपल्याच करता ना, आपल्याच करता ते अवताराला येतात. अवताराला आल्याच्या नंतर समाजाचा त्रास कशा करता भोगतात? ते आपल्याच करता भोगतात ना. तसं संत महापुरुषांचा अवतार हा त्यांच्या करता नसतो. तर संत महापुरुषांचा अवतार हा केवळ आणि केवळ आपल्या करता असतो. ज्या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार कशा करता झाला? आपला उद्धार करण्याकरता झाला ना. तुकाराम महाराजांचा अवतार कशा करता झाला? आपला उद्धार करण्याकरता झाला. काकांचा अवतार कशा करता झाला? आपला उद्धार करण्याकरता झाला. ज्या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार आपला उद्धार करण्याकरता आहे, ज्या पद्धतीने सोपान काका महाराजांचा अवतार आपला उद्धार करण्याकरता आहे, ज्या पद्धतीने तुकाराम महाराजांचा अवतार आपला उद्धार करण्याकरता आहे, त्याच पद्धतीने श्री संत रोहिदास महाराजांचा अवतार सुद्धा आपला उद्धार करण्याकरता आहे. विठ्ठल साधू महापुरुषाचा अवतार आपला उद्धार करण्याकरता होत असतो. कशा करता सांगितलं? ही जो काय सोहळा या ठिकाणी चाललाय, ही कीर्तनाची सेवा ज्या निमित्ताने आहे ती एका साधू महापुरुषाच्या अवतार दिनानिमित्तच आहे ना. अवताराच्या दिनाच्या निमित्ताने श्री संत रोहिदास महाराजांच्या अवतारा दिनाच्या निमित्तानेच आपण सगळी मंडळी हा सोहळा या ठिकाणी करत आहोत. रोहिदास महाराजांचा जन्म कशा करता झाला? अवतार कशा करता झाला? ज्या वेळेला समाज हा अधोगतीला जातो ना, त्यावेळेला साधू महापुरुषाचा अवतार होत असतो. ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार तेव्हा झाला, समाज अधोगतीला चालला, तेव्हा ज्ञानेश्वर महाराज अवताराला आले. समाज अधोगतीला चालले त्याच वेळेला तुकाराम महाराज अवताराला आले. त्याच पद्धतीने समाज ज्या वेळेला अधोगतीला जात होता त्याच दिवशी त्याच वेळेला मात्र रोहिदास महाराज अवताराला आले. विठ्ठल रोहिदास महाराजांच्या अवताराला आल्याच्या नंतर रोहिदास महाराजांनी आपल्या परमार्थिक जीवनामध्ये अत्यंत अशा प्रकारची परमात्म्याची निष्ठेने सेवा केली. महाराज जरी उत्तरे जन्माला आले असले तरी महाराजांचं पंढरीनाथावर अतिशय प्रेम होतं. त्याचं कारण मी आपल्याला सांगेन की रोहिदास महाराजांचं देवावर किती प्रेम होतं हे बघण्यापेक्षा देवाचं रोहिदास महाराजांवर किती प्रेम होतं हे एकच प्रमाण आम्हाला सांगितलं जातं की देवाचं रोहिदास महाराजांवर किती प्रेम होतं आहे का? ज्या वेळेला रोहिदास महाराज आपलं चर्म रंगवण्याचं ज्यांचं ते कार्य होतं, ते चर्मकार घराण्यात जन्माला जरी आले असले तरी ते चर्म रंगवण्याचं काम करायचे. चर्म चकला घडवण्याचे, जोडे घडवण्याचं कार्य महाराजांचं असायचं. परंतु ते कार्य घडत असताना त्यांच्या अंतःकरणामध्ये मात्र परमात्म्याचं चिंतन, अखंड बुद्धी अवदनी तुझे नाम, अशा प्रकारचं महाराजांच्या मुखामध्ये निरंतर अशा स्वरूपाचं परमात्म्याचं नाव असायचं. त्याने परिणाम काय झाला माहितीये का? स्वतः पंढरीनाथाला रोहिदास महाराजांची दया आली की माझा भक्त, माझा रोहिदास एकटेच त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना मदत करण्याकरता तिथे कोणीही उपलब्ध नाही. परमात्म्याला दया आली. विटेवरचा पांडुरंग परमात्मा खाली उतरला. रुक्मिणीला सांगितलं मी जरा येतो, माझ्या भक्ताची मदत करून जरा येतो. म्हणून काय झालं? परमात्म्याने एक दुसरं रूप धारण केलं आणि परिणाम
परमात्मा रोहिदास महाराजांना चर्म रंगवण्याकरता अर्थात रोहिदास महाराजांना चर्म रंगू लागण्याकरता परमात्मा रोहिदास महाराजांच्या घरी आला. विठाला विठाला. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शिरे तिनी. तुकाराम महाराजांचं ते उंच नीच काळी नेणे भगवंत आहे की नाही मालिकेमध्ये अभंग, हा सगळा अभंग आपण वाचा. त्यामध्ये रोहिदास महाराजांचा उल्लेख तुकाराम महाराजांनी केला आहे. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, साक्षात परमात्मा रोहिदास महाराजांची पत्नी रंगवणे लागली. साक्षात परमात्मा जो ज्याच्या करता संपूर्ण विश्व, ज्याच्या प्राप्ती करता धडपड करत आहे, ज्याची प्राप्ती आपल्याला व्हावी, ज्याचा उद्धार आपल्या नावाने ज्याच्या नावाने व्हावा, याच्या करता परमात्म्याच्या दर्शनाकरता जो समाज रात्रंदिवस धडपडतोय ना, असा समाज ज्या परमात्म्याकडे मागे जातो ना, तो परमात्मा असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. रोहिदास महाराजांच्या घरी तो काम करायचा. आता मला सांगा, विदेवरचा पांडुरंग परमात्मा ज्या सत्पुरुषाच्या घरी काम करू लागायचा, याच्यापेक्षा रोहिदास महाराजांची थोरवी अजून काय सांगायची. विठाला विठाला. म्हणून त्या दृष्टिकोनातून हा हेच खरे वैष्णव, ज्यांच्या घरी देव खरा लाभतो ना, ज्यांच्या घरी देव काम करू लागतो ना. तुकाराम महाराजांच्या घरी सुद्धा देव कामाला होता, नाथ महाराजांच्या घरी सुद्धा देव कामाला होता की नाही. कावडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाहे आहे की नाही प्रमाण. परमात्मा नाथ महाराजांच्या घरी सुद्धा कावडीने ज्या पद्धतीने पाणी वाहिलं, त्याच पद्धतीने श्री संत रोहिदास महाराजांच्या घरी सुद्धा परमात्म्याने चर्म रंगवण्याचं काम केलं. अशा पद्धतीने रोहिदास महाराजांच्या चरित्राचं आपल्याला अवलोकन करता येतं. हे खरे वैष्णव आहे, हे खरे वैष्णव आहे. परंतु यांनाच खरं वैष्णव म्हणायचं, यांनाच खरं संत म्हणायचं आणि यांनाच खरं भक्त म्हणायचं. म्हणू लागला, महाराज आम्हाला वैष्णवाची व्याख्या जरा सोप्या पद्धतीने सांगा. कारण कलियुगाचा विचार करत असताना कलियुगामध्ये संत किती अनेक संत झाले ना, पण महाराज म्हणतात कलियुगामध्ये असणारे संत, कलियुगामध्ये होणारे वैष्णव, कलियुगामध्ये होणारे भक्त हे आपला उद्धार करण्याकरता नाही, ते देवाचे खरे भक्त नाही. कारण ते उद्धार करता नाही, उद्धार करता झाले, पोटासाठी संत झाले कलिता तो होतं. मी प्रमाणाशिवाय काही बोलत नाही, प्रमाण देऊनच आपल्याला पटवून देतो. कलियुगामध्ये होणारे संत महापुरुष, कलियुगामध्ये होणारे वैष्णव हे कशा करता झाले, हे आपला उद्धार करण्याकरता झालेले नाही, तर कलियुगामध्ये होणारे संत महापुरुष हे आपले पोट भरवण्याकरता झाले, पोट भरवण्याकरता झाले. म्हणून या अभंगाचा विचार करत असताना तुकाराम महाराजांना आया वैष्णवांची व्याख्या करावी तरी का लागली, या दृष्टीने अभंगाचा जर विचार करायचा झाला तर महाराजांना माहित होतं कलियुगामध्ये पोटासाठी भरपूर संत झाले, पण ओरिजिनल संत कोणते हे काही कलियुगाच्या लोकांना कळत नाही. विठाला विठाला. कलियुगाच्या लोकांना कळत नाही खरा वैष्णव कोण, खरा भक्त कोण, खरे संत कोण. कलियुगाच्या लोकांना ते कळणार नाही. म्हणून त्या दृष्टिकोनातून एक जण तुकाराम महाराजांकडे गेला. तुकाराम महाराजांकडे गेल्याच्या नंतर तुकाराम महाराजांना म्हणू लागला, महाराज या कलियुगामध्ये पोटासाठी अनेक संत झाले, अनेक वैष्णव झाले, पण खऱ्या वैष्णवांची व्याख्या आम्हाला कळत नाही. म्हणून खऱ्या वैष्णवांची व्याख्या तुमच्या सोप्या भाषेमध्ये आम्हाला सांगा. तर महाराजांनी ती व्याख्या सांगितली अभंगाचं प्रथम चरण. वैष्णव तो दया वैष्णव
माया अवघी देवा वरी माया नामे वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. तुकाराम महाराजांनी त्या साधकाला त्या गृहस्थाला वैष्णव शब्दाची सोपी वाक्य सांगितली. बरं, सोपी वाक्य सांगितली. वैष्णव तो जया जया त्याला वैष्णव म्हणा. कोणाला वैष्णव म्हणा? अवघी देवावरी माया, ज्याची देवावर संपूर्ण माया आहे की नाही त्याला वैष्णव म्हणा. संसारावर माया न टाकता परमात्म्यावर जो माया टाकतो त्याला खरा वैष्णव म्हणा. त्याला खरं वैष्णव म्हणायचं असतं. ती वैष्णवाची केलेली महाराजांनी व्याख्या आहे. आता सर्वप्रथम वैष्णव शब्दाचा अर्थाकडे बघत असताना वैष्णव नेमकं म्हणायचं कोणाला हे महाराजांनी जरी या अभंगामध्ये सांगितलं असतं तरी केवळ याच प्रमाणाने वैष्णव सिद्ध करता येतो का? तर नाही. याच्याकरता अनेक प्रमाण आम्हाला वैष्णवाचे सापडतात. वैष्णव नेमकं म्हणायचं कोणाला? वैष्णव नेमकं म्हणायचं कोणाला? नामदेव महाराजांनी त्याच्याकरता एक अभंगच दिला. अभंगच दिला. नामदेव महाराज म्हणले गायन करायला गेलं म्हणजे वैष्णव होत नाही, कीर्तन करायला गेलं म्हणजे वैष्णव होत नाही, कथा करायला लागलं म्हणजे वैष्णव होत नाही, तीर्थयात्रा करायला लागलं म्हणजे वैष्णव होत नाही. कीर्तन करिता तू कीर्तनकार होसी परी वैष्णव न होसी अरे गया. गायन करिता तू गुरुजनाची होसी परी वैष्णव न होसी अरे जया. अजून काय? पुराण सांगता तू पुराणकाची होसी परी वैष्णव न होसी अरे जया. मग वैष्णव केव्हा होतो? नामा म्हणे नाम केशवाची घेसी तरीच वैष्णव होसी अरे जया. विठला विठला. नामदेव महाराजांच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्हाला वैष्णवांचा विचार करता येऊ शकतो. आता या अभंगाच्या संबंधाने आणखी जरा एक विचार मांडून पुढे जातो. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये वैष्णव शब्दाचा अर्थ सांगितला. वैष्णव याला म्हणा, वैष्णव याला म्हणा. आता वैष्णवाची खरी ओळख जर कोणाला असेल तर तुकाराम महाराजांसारख्या संत महापुरुषांना वैष्णवाचा महिमा कळणार. इतरांना तो महिमा कळणार नाही. कारण विचार करायचा झाला तर प्रत्येक क्षेत्रातल्या त्या लेवलच्या माणसाला त्या माणसाचा महिमा कळत असतो, नाही का? एखाद्या बाईचा महिमा एखाद्या दुसऱ्या बाईलाच कळणार, एखाद्या माणसाचा महिमा दुसऱ्या माणसालाच कळणार ना. कसं काम करावं लागतं, पोरांच्या फी भरण्याकरता काय काबड कष्ट करावे लागतात, कसं करावं लागतं हे एका माणसालाच कळणार ना. घरामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत कसे कामं करावे लागतात. पोटामध्ये भूक जरी असली तरी अगोदर भांडे घासून घ्यावे लागतात, अगोदर धुवून घ्यावं लागतं, अगोदर कपडे वाळत टाकावे लागतात, मग स्वयंपाक करून मग ते खावं लागतं की नाही. स्वतःच्या पोटावर लाथ मारून सुद्धा प्रपंचाच्या करता, नवऱ्याकरता, मुलाकरता स्वयंपाक करावं लागतं की नाही. हे कोणाला कळणार? हे नवऱ्याला तुमच्या कळणार नाही, एका बाईलाच कळणार. त्याच्या संबंधाने जर विचार मांडायचा झाला तर त्या क्षेत्रातल्या त्या माणसाला तो महिमा कळत असतो. त्याच पद्धतीने वैष्णवांचा काय महिमा, वैष्णवांची काय महती हे तुकाराम महाराजांनाच कळणार. आणि त्यांना ते कळणार नाही. कारण तुकाराम महाराज कोण आहे? महावैष्णव आहे ना. तुकाराम महाराजांसारख्या वैष्णवाचा जर विचार करायचा झाला तर तुकाराम महाराज हे महावैष्णव आहे. सदैव वैकुंठाला जाणारे वैष्णव आहे. ज्यांना नेण्याकरता परमात्मा स्वतः वैकुंठातून येतो ना. असा जो परमात्मा तुकाराम महाराजांना सदैव वैकुंठाला घेऊन जातात ना, त्या पद्धतीने तुकाराम महाराज हे महावैष्णव आहे. ज्या पद्धतीने महावैष्णव ज्ञानोबा आहे, ज्या पद्धतीने महावैष्णव सोपान काका, त्याच पद्धतीने महावैष्णव तुकाराम महाराज सुद्धा आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांना त्या वैष्णवाचा महिमा कळणार, अन्यांना तो कळणार नाही. महाराजांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर भक्तांचा महिमा, भक्ताची जाणती दुर्लभ यागती आणि गाती दुर्लभ यागती आणि गाती दुर्लभ यागती आणि गाती दुर्लभ यागती भक्ताला महिमा, भक्ताची जाणती
भक्तांचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ या गती आणि कासी. भक्तांचा महिमा हा भक्तांना ज्या पद्धतीने कळतो ना, त्याच पद्धतीने वैष्णवांचा महिमा सुद्धा हा वैष्णवांनाच कळतो. इतरांना तो कळणं अवघड आहे, अशक्य आहे. अहो, आपल्याला वैष्णवांचा महिमा कळत नाही, आपल्याला संत महापुरुषांचा महिमा कळत नाही, यात नमून नाही. परमार्थ प्रांतामध्ये जे मोठमोठे होऊन गेले त्यांना सुद्धा संत महापुरुषांचा महिमा यथार्थ अशा स्वरूपाने कळला नाही. परमार्थ प्रांतात महान असे म्हणवले जाणारे सिद्ध महापुरुष, तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये असं सांगितलं जातं की सिद्ध महापुरुष असणारे अनगडशाह फकीर, त्या अनगडशाह फकीराला सुद्धा तुकाराम महाराजांसारख्या साधू महापुरुषांचा महिमा कळला नाही. तुकाराम महाराजांची कीर्ती अनगडशाह फकीराच्या नावावर गेली, कानावर गेली. महाराजांची कीर्ती कानावर गेल्याच्या नंतर अनगडशाला असं वाटलं की आपण तुकाराम महाराजांसारख्या साधू महापुरुषाच्या दर्शनाकरता गेलं पाहिजे, तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तो अनगडशाह फकीर आता ती सध्याची कटोरी घेऊन, एवढ्या हाताची कटोरी घेऊन तो पीठ मागत 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 देऊच्या दिशेने निघाला. देऊच्या दिशेने निघाल्याच्या नंतर प्रत्येक घरी जायचं आणि पीठ मागायला सुरुवात करायची. ते फकीराचं आता पीठ मागायचं काम असतं, ते पीठ मागायला सुरुवात करायचे. प्रत्येक घरी जायचे, भिक्षाम देही भिक्षाम दे. आता ती सिद्ध महापुरुषाची कटोरी, ती कटोरी काय पिठाने भरेना. अख्खं गाव फिरले अनगडशाह फकीर, पूर्ण देहू गावामध्ये फिरले. एकाही गावातल्या घरामध्ये ती अनगडशाह फकीराची कटोरी भरली नाही. आणि अशा दृष्टीने ती रिकामी कटोरी घेऊन तो अनगडशाह फकीर तुकाराम महाराजांच्या घराजवळ आला. त्याला माहित नव्हतं तुकाराम महाराजांचं हे घर आहे असं त्याला माहित नव्हतं, आणि म्हणून महाराजांच्या घराजवळ आला. घराजवळ आल्याच्या नंतर भिक्षाम देही असा आवाज दिल्याच्या नंतर घरामध्ये तुकाराम महाराजांची कन्या आणि तुकाराम महाराजांची पत्नी आवली, आई साहेब, दोघी माई लेकींचं दळण दळायचं काम चाललं होतं. आता तुकाराम महाराजांच्या कन्येने तो आवाज ऐकल्याच्या नंतर आवलीला ती म्हणायला लागली, अगं आई, बाहेर कोणीतरी पीठ मागण्या करता आलेलं आहे. असं तुकाराम महाराजांच्या कन्येने जेव्हा विचार केला ती दारामध्ये कोणीतरी पीठ मागण्या करता आलेलं आहे असा विचार करून त्या तुकाराम महाराजांच्या कन्येने असं ओंजळभर पीठ घेतलं आणि द्यायला निघाली. आता आई साहेबांचा स्वभाव जरा कडक होता बरं, आई साहेबांचा स्वभाव कडक होता, म्हणून महाराजांचा परमार्थ झाला बरं. म्हणून महाराज सदैव वैकुंठाला गेले. बरेच जण असं सांगतात की आई साहेब या भांडकुदळ होत्या. ऐका, आई साहेब भांडकुदळ आहे, भांडकुदळ होत्या हे सांगण्यापेक्षा तुकाराम महाराज जेवल्याशिवाय आई साहेब जेवत नव्हते हे कोणी सांगत तुम्हाला? महाराज जेवल्याशिवाय आई साहेब जेवत नव्हते बरं. ज्या वेळेला महाराज जेवतील त्याच वेळेला आवली आई साहेब जेवायच्या. म्हणून आवलीला नाव ठेवण्याचा अधिकार आपल्याला नाही, कारण आपल्याला परमात्मा स्वरूप असणारे तुकाराम महाराज आहेत. म्हणून आपल्या देवाच्या नैवेद्याची सोय करणाऱ्या त्या होत्या, म्हणून त्यांना बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. कारण आई साहेबांचा महिमा हा खूप मोठा आहे. तुम्ही ऐकून असाल, ज्या वेळेला तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर भजना करता जायचे, भावचंद्रावर भजना करता जायचे, घोराडेश्वर डोंगरावर भजना करता जायचे, त्यावेळेला तुकाराम महाराजांच्या करता आवली डोक्यावर एका टोपल्यामध्ये भाकर जेवण घेऊन आई साहेब जायच्या. उन्हाळा असो, पावसाळा असो, थंडी असो, अनवाणी पायाने आई साहेब जायच्या. पण एका दिवशी काय झालं, आई साहेबांच्या पायामध्ये काटा शिरला. परंतु आई साहेबांच्या पायातला काटा काढण्याकरता कोण आलं? देव आला यात नवल नाही. देव आल्याच्या नंतर आई साहेबांचा पाय देवाने मांडीवर घेतला. बरं, कोणाचा पाय मांडीवर घेतला देवाने? आई साहेबांचा. अरे आई साहेबांचा, ज्या बाईचा पाय देवाने डोक्यात मांडीवर घेतला त्या बाईचा अधिकार काय सामान्य आहे? सामान्य आहे? पाय मांडीवर घेतला यात नवल नाही. काटा काढायला सुरुवात केली. एका गोऱ्याचं रूप घेऊन परमात्मा आले होते. आई साहेब म्हणायला लागले, बाळा तुला काटा काढता येईल का नाही? तो आता परमात्माच होता ना. देव म्हणायला लागला, आई मी मोठे काटे काढले, तुझा किरकोळ काटा आहे. काटा कसा काढता मला चांगलं माहितीये, मोठमोठ्यांचे काटे मी चांगल्या प्रकारे काढले ग, तुझा किरकोळ काटा आहे तो काटा काढतो. आता काटा काढण्याची पद्धत सगळ्यांना माहिती आहे.
अगोदर ठुमका पायाला लावा लागतो. परमात्म्याने बोटावर ठुमका घेतला, आई साहेबांच्या पायाला लावला, परत तो बोट तोंडात घातला. आई साहेबांची माती देव तोंडाने चाकतो, याच्यापेक्षा आई साहेबांचा अधिकार काय सांगायचं, काय सांगायचं. आणि म्हणून अशा प्रकारे आई साहेब म्हणायला लागल्या, बाई तू कशा करता द्यायला लागली, अगोदर तुझ्या बापाचं घरामध्ये लक्ष नाही, अगोदर संसार करता धान्य कुठून तरी मी आणते मिळवून, आणि त्याच्यातही तू कोणतं भरपीठ त्याला द्यायला करता निघाली. बापाई उधळका, पोरगी उधळते, ठेव मला इथे. पोरीचे हात झटकले तर आई साहेबांनी, पोरीचे हात झटकले. पोरगी तुकाराम महाराजांची होती, दयाळू अंतःकरणाची होती. पोरीने बघितलं आई पीठ येणार नाही, पीठ हाताला झटकले, परंतु हाताला थोडंसं पीठ लटकलेलं होतं. पोरगी तशीच पळत पळत गेली. अनगडशाह फकीर दारामध्ये उभे होते. ती कटोरी पुढे करा म्हटले. आई साहेब तुकाराम महाराजांची कन्या म्हटली, कटोरी पुढे करा. कटोरी पुढे केल्याच्या नंतर त्या तुकाराम महाराजांच्या कन्येने काय केलं, फक्त अशा हात झटकले. कटोरीमध्ये सुद्धा फक्त हात झटकले. आमचे गुरुवर्य पुरेकर बाबा म्हणत असतात, एवढी कटोरी भरली, एवढी कटोरी भरली, उभा अनगडशा वरी त्या पीठामध्ये गाडला गेला, एवढी कटोरी भरली, एवढी कटोरी भरली. मला कशा करता सांगायचंय. असं कटोरी भरल्याच्या नंतर तुकाराम महाराजांच्या कन्याला म्हणायला लागला, बाई तुकाराम महाराज तूच का ग. ती म्हणायला लागली, तुकाराम महाराज मी कसली, मी तुकाराम महाराज नाही, तुकाराम महाराज तो माझा बाप आहे म्हणे. म्हणजे अधिकारानेही तो माझा बाप आहे आणि नात्याने सुद्धा ते माझे बाप आहे असं तिला सांगायचं होतं. मला सांगायचं काय, संत महापुरुषाचा महिमा हा सिद्धाला सुद्धा कळत नाही. संत महापुरुषाचा महिमा हा योग्याला सुद्धा कळत नाही. 1400 वर्ष जगणारे चांगदेव महाराज, त्यांना जर ज्ञानेश्वर महाराजांचा महिमा कळला असता तर ज्ञानेश्वर महाराजांकडे भेटण्याकरता कसं जावं हे त्यांना कळलं असतं. म्हणून योग्याला सुद्धा संत महापुरुषांचा महिमा कळत नाही. ब्रह्मादिकांना सुद्धा संत महापुरुषांचा महिमा कळत नाही. न कळेची साचार ब्रह्मदिका. संत महापुरुषांचा महिमा वेदाला सुद्धा कळत नाही. थोर संतांचा महिमा काही न कळे आगमनिगमा. संत महापुरुषांचा महिमा नवे नवे देवाला सुद्धा कळत नाही. थोर संतांचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. संत महापुरुषांचा महिमा जर कोणाला कळत असेल तर फक्त आणि फक्त त्यांच्या लेवलच्या असणाऱ्या संत महापुरुषांना त्यांचा महिमा कळतो. भक्ताचा महिमा भक्ताची झालं. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळ. त्यांच्याच लेवलच्या असणाऱ्या संत महापुरुषांना त्यांचा महिमा कळत असतो. त्याच हेतूने तुकाराम महाराज सुद्धा त्याच लेवलचे होते. तुकाराम महाराज म्हणतात, अवघी देवावरी माया, ज्याची देवावर माया आलेला त्यालाच वैष्णव म्हणा. अवघी देवावरी माया, वैष्णव तो जया. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांनी वैष्णव शब्दाची व्याख्या या अभंगामध्ये केली. वैष्णव तो जया, ज्याने देवावर सर्वस्व अर्पण केलं ना, ज्याने देवावर भार घातला ना, घालून या भार राहिलो निश्चिंते निरविले संती विठोबाशी. विठोबाशी अशा पद्धतीने देवावर भार घालून जो देवाचा भक्त झाला ना, त्यालाच खऱ्या अर्थाने म्हणायचं अवघी देवावरी माया. अवघी देवावरी माया. जो देवाचा अखंड भजन करतो ना, देवाचा अखंड नामस्मरण करतो ना, त्याला वैष्णव म्हणा. याच्याकरता नामदेव महाराजांचं प्रमाण मी तुमच्या पुढे ठेवलं. नामा म्हणे नाम केशवाची घेसी तरीच वैष्णव वसे अरे जया. परमात्म्याचं जो नामचिंतन करतो ना, त्याला वैष्णव म्हणा. आपल्यालाही जर वैष्णव व्हायचं असेल तर आपण सुद्धा परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. म्हणून सगळ्यांनी मोठ्या अंतःकरणाने वर हात करा. परमात्म्याचं नामस्मरण आपल्यालाही करायचं आहे. कारण परमात्म्याचं हे काय नाम अतिशय गोड आहे. नाम गोड, नाम गोड, पुरे गोड सगळे विठोबार कुमारी.
वैष्णवतो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तनधन तृणजन. आतापर्यंत पहिल्या चरणाचा विचार आतापर्यंत आपण करून आलेलो आहे. मला मान्य आहे की कीर्तन उशिरा चालू झालं, याचा अर्थ उशिरा कीर्तन सोडणं हा काय माझा धर्म नाही. एखादा शिक्षक असतो, शिक्षकाची ती 12 ते 5 शाळा असते, पण तो शिक्षक 12ला जातो असं काही नाही ना. कधी कधी 1लाही जातो, कधी कधी 2लाही जातो. 2ला जर गेला तर शाळा 5ला सुटते, शाळा 5ला सुटते ना. 5ला सुटल्यानंतर तो घरी येतो ना. 2 वाजता गेला म्हणजे अजून 2 तास ओव्हर टाइम करतो, असं नाही. तसं कीर्तन काळाचं सुद्धा आहे. कीर्तन हे किती काही उशिरा चालू झालं तरी संप्रदायाने जी कीर्तनाची मर्यादा घालून दिलेली आहे ना, या मर्यादित कीर्तनाच्या वेळेमध्ये, त्या मर्यादित वेळेमध्ये आपल्याला अभंगाचा विचार करावा लागतो. आणि म्हणून जवळजवळ मलाही माहिती आहे आपल्या सर्वांना आज उपवास आहे. महाशिवरात्रीचा आज पर्व काळ आहे आणि म्हणून त्या पर्व काळाचा उपवासही आपल्याला असल्या कारणानं ही सावता संत श्रेष्ठ सोपन काका महाराजांच्या दरबारातली श्री संत रोहिदास महाराजांच्या जयंतीच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. खऱ्या अर्थाने संत महापुरुषांचं चरित्र जर आपण ऐकलं तर पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. संत महापुरुषांचं नामचिंतन जर आपण केलं तर आपल्या जीवनाला, आपल्या नवीन जीवनाला एक कलाटणी मिळते. आपलं जीवन हे धन्यतेला प्राप्त होत असतं आणि नवे नवे आपल्या वाचेला सुद्धा विश्रांती मिळते. नवे नवे आपली वाचा सुद्धा पवित्र होत असते. म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. म्हणून आपल्या जीवनातले जर पाप घालवायचे असेल तर संत महापुरुषाचं नामचिंतन आपण आपल्या जीवनामध्ये नियमितपणे असं केलं पाहिजे. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जेवढं परमात्म्याचं नामस्मरण करतो ना, त्याच पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये संत महापुरुषांचं सुद्धा नामचिंतन केलं पाहिजे. 1:30 वाजता कीर्तन करण्यात काही तथ्य तसं पाहिलं गेलं तर मी 4 वाजे लोकही कीर्तन करू शकतो, 4 वाजेपर्यंतही मी कीर्तन करू शकतो. पण मला तुमची दया येते, बाकी काही नाही. या लेकरांची दया येते, कारण हे मिरवणूक गुणाकारांची तिथून इथपर्यंत आले गावात. म्हणून फक्त या अभंगाचा उत्तरार्धाचा विचार करत असताना अवघी देवावरी माया, एवढं कसं अवघी देवावरी माया म्हणजे काय याचं थोडंसं एक दृष्टांत सांगतो आणि माझ्या सेवेच्या पूर्ण विरामाकडे मी वळतो. अवघी देवावरी माया, कशाला अवघी देवावरी माया म्हणायचं ऐका. एक भागवतामध्ये एक कथा अशी आलेली आहे की एकदा परमात्म्याचं डोकं दुखायला लागलं
परमात्म्याचं डोकं दुखायला लागलं. परमात्म्याचं डोकं दुखायला लागल्याच्या नंतर अनेक औषधोपचार केले, पण परमात्म्याची काय डोकेदुखी थांबत नव्हती. डोकेदुखी थांबत नव्हती. मग काय औषध काय करायचं, काय औषध आणायचं? त्यावेळेला परमात्म्याने औषध सांगितलं, माझ्या भक्ता खालच्या पायाची माती घेऊन या, माझ्या डोक्याला लावा, माझी डोकेदुखी क्षणात थांबेल असं नारदाला सांगितलं. म्हणून नारद औषध आणण्याकरता मृत्यू लोकामध्ये आले. मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर एका ठिकाणी भजन चाललं होतं. भजन चालू होतं आणि ते भजनी काही 2-3 भजनी बाहेर फिरत होते. मग एका भजनाला नारद महर्षी भेटले. म्हणे रामकृष्ण हरी, म्हणे रामकृष्ण हरी. कशा करता येणं केलं? म्हणजे देवाची डोके दुखत आहे, देवाची डोकेदुखी वाढली म्हणे, म्हणून काहीतरी औषध आणावं ह्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे मी आलो. म्हणजे काय औषध लागतं देवाच्या डोकेदुखी थांबवण्याकरता? आम्ही वाटेल ते औषध तुम्हाला देण्याकरता तयार आहोत. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, नारदाने सांगितलं, देवाने असं सांगितलं म्हणे की माझ्या भक्तांच्या पायाखालची माती आणा, माझ्या डोक्याला लावा, माझी डोकेदुखी क्षणार्धात थांबेल. या दृष्टिकोनातून मी आलो म्हणे. असं ऐकल्याबरोबर त्या जो भजन करणारा माणूस होता त्याने काय केलं, आपल्या पायाखालची माती घेतली आणि त्या नारद मुनीच्या हातामध्ये दिली. आता कळीचा असणार, जिथे कळ लागणार नाही असं त्याला कधी जमलं नाही, म्हणून नारदाने कळ लावली. म्हणजे तुम्हाला काय कळतं का? तुम्ही देवाच्या डोक्याला लावण्याकरता त्याच्या पायाखालची माती दिलेली आहे. तुमच्या पायाखालची माती देवाच्या डोक्याला लागेल, किती पाप होईल, तुम्हाला नरकात जावं लागेल ना. असं ऐकल्याबरोबर त्या माणसाने हातातली माती झटकली. म्हणे आम्ही माती द्यायला तयार नाही, आमच्या पायाखालची माती देवाच्या डोक्याला लागेल, एवढं पाप कोण पत्रातले म्हटले, ती माती द्यायला आम्ही तयार नाही, तुम्ही दुसरीकडे जा, दुसरीकडे जा. असं म्हटल्याच्या नंतर नारद मुनी परत अजून दुसऱ्या गावामध्ये गेले. दुसऱ्या गावामध्ये गेले अर्थात ते वृंदावनला गेले. वृंदावनला गेल्याच्या नंतर गोपिका त्या ठिकाणी पाणी घेऊन चाललेल्या होत्या. गोपिकांजवळ तो नारद मुनी गेले आणि नारद मुनी गोपिकांजवळ गेल्याच्या नंतर जय हरी केला. गोपिकांनी बघितलं नारद मुनी आले. नारद मुनींना त्यांनी नमस्कार केला. गोपिका म्हणायला लागले, काय झालं, कसं काय येणं केलं, देवाचं बरं आहे का, देवाची तब्येत ठीक आहे का, देवाचे तुम्ही जवळचे माणसं आहात, तुम्हाला देवाचं सगळं माहित असतं, देव बरा आहे का नाही. त्यावेळेला नारद जरा नाराज झाले. नाराजगी ओळखल्या बरोबर, नाराजगी चेहऱ्यावरची पाहिल्या बरोबर गोपिकांना अंदाज आला की काहीतरी देवाच्या तब्येतीमध्ये बिघाड झालेला असावा. आणि असा मनामध्ये आल्या बरोबर गोपिकांनी विचारलं, काय झालं देवाला? त्यावेळेला नारदाने सांगितलं, देवाची डोकेदुखी खूप वाढली म्हणे. मग काही औषधोपचार तुम्ही केले नाही का? त्यावेळेला नारदाने सांगितलं, म्हटले देवाने अनेक औषधोपचार केले, पण त्या औषधोपचाराने देवाची काय डोकेदुखी थांबत नाही म्हटले. मग काय? त्यावेळेला नारदाने सांगितलं, परमात्म्याने असं सांगितलंय म्हणे की माझ्या भक्तांच्या पायाखालची माती घेऊन ये आणि माझ्या डोक्याला लाव, क्षणार्धात 1 मिनिटामध्ये माझी डोकेदुखी थांबेल. असं ऐकल्याबरोबर त्या गवळणीने एक मातीचा डोंगर तयार केला छोटासा. त्या मातीवर उभ्या राहिल्या, नृत्य केलं, त्या मातीचा चिखल केला. तो चिखलाचा गोळा, त्या मातीचा गोळा नारदांच्या हातामध्ये दिला. आता नारदाने ते जो प्रकार तिकडे केला तोच प्रकार इथेही केला. गवळणींना म्हणायला लागला, गवळणींनो, तुम्ही देवाची भक्ती करता, तुम्ही हा विचार केला नाही का? जर तुमच्या पायाखालची माती देवाच्या डोक्याला लागली तर तुम्हाला नरकाला जावं लागेल. त्यावेळेला त्या गवळणीने दिलेलं उत्तर खूप गोड आहे का? गवळण म्हणायला लागल्या, आमच्या पायाखालच्या मातीने जर देवाची डोकेदुखी थांबत असेल तर आम्ही नरकवास सुद्धा भोगायला तयार आहे, नरकवास भोगायला सुद्धा तयार आहे. याला म्हणा अवघी देवावरी माया. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी वैष्णवांची लक्षणं आम्हाला सांगितलेली आहे. पूर्ण अभंगाचा जर विचार करायचा झाला तर यातून एकच सिद्ध होतं, याला वैष्णव म्हणा. नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन वैष्णव तुझया पडता जड भारी नेमा न टळे निर्धारी, त्याला वैष्णव म्हणा. अशा पद्धतीने ज्याच्या ठिकाणी जाती कुळाचं बंधन नाही त्याला वैष्णव म्हणा. त्याचं उत्तर तुकाराम महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये दिलं. तुका म्हणियाती तुका म्हणियाती तुका म्हणियाती तुका म्हणियाती
वैष्णव तुझया अवघी देवावरी माया नाही ऐक प्रमाण धन पुनर्जन. यथामती आता अवकाश या अभंगाचा विचार करण्याचा प्रयत्न आपण आपल्या अल्प अशा मर्यादित वेळेमध्ये केलेला आहे. अभंगाचा अर्थ असा असेलच असं काही नाही, परंतु माझ्या श्री गुरूंच्या कृपेने माझ्या बुद्धीच्या जसं काही मला सुचेल त्या पद्धतीने अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही बोललो असेल ते माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण अनिल महाराज जमदडे यांचा कृपा प्रसाद आहे. त्याचप्रमाणे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था वारकरी शिक्षण संस्थेचे उपकार आहे. आणि म्हणून जसं होईल तसं या संत महापुरुषांनी कृपया केली संतजनी माझी अलंकारिणी मानी प्रीतही लावेली कीर्तनी तुका चरणी घडत असे. म्हणून अशा पद्धतीने कृपेच्या जोरावर या ठिकाणी बोलणं घडतं. म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी सेवेकरता अतिशय सुंदर सगळ्यांनी साथ केली. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो. मृदंगाचार्य महाराजांनी सुद्धा अतिशय सुंदर असे मृदंगाचे आपल्याला सगळ्यांना साथ केली. महाराजांकरता एकदा टाळ्या वाजवा. मृदंग वाजवणं सुद्धा सोपं नाही बरं का. मृदंग वाजवणं सुद्धा सोपं नाही. मृदंगाची व्याख्या आमचे गुरुजी करत असतात. मृदंग नेमकं कोणाला म्हणायचं? जे मृत असून सुद्धा भजनात दंग आहे त्याला मृदंग म्हणायचं. आणि असा लेकरांनी सुद्धा सुंदर अशी टाळाची टाळ्यांची सेवा केली. त्याच पद्धतीने लेकरांचं सुद्धा मनापासून आभार. विनेकरी महाराजांचं सुद्धा मनापासून आभार. या कार्यक्रमाचं आयोजन करणारे सुद्धा या सगळ्या मंडळींचं सुद्धा मनापासून आभार. त्यावेळेची शूटिंग करणारे सुद्धा काकांचं मनापासून आभार. सगळ्यांचं आभार प्रदर्शन करतो आणि या ठिकाणी माझ्या सेवेला मी पूर्ण विराम देतो. निवृत्ती ज्ञानदेव सर्वांगी नामदेव तुकाराम गेल्या 7 वर्ष कृषी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी संत शिरोमणी रोहिदास महाराजांचा जयंतीनिमित्त संत बाबा काका महाराजांच्या समाधीस्थळी कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला.
आणि त्या कार्यक्रमाच्या आयोजक कृषी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पुरंदर तालुका शिवसेना युवक अध्यक्ष नितीनजी पोटे यांचा भला मोठा या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी योगदान आहे. त्यांनी आज या ठिकाणी गोरड महाराजांचं सुश्रव्य असं कीर्तन या ठिकाणी ठेवलं आणि त्यांनी स्टार्ट टू एंड लाईट मध्यंतरे गेले असतानाही अप्रतिम कीर्तन या ठिकाणी केलं. चांगल्या प्रकारे जनसमुदायाला प्रबोधन करण्याचं काम महाराजांनी या ठिकाणी केलं. त्यांचा सन्मान या ठिकाणी कृषी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय नितीन भाऊ पोटे यांच्या शुभ हस्ते होतोय. त्यांनी महाराजांचा यथोचित सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. देतो लिंक देतो यूट्यूबवर फोटो सेट त्याचबरोबर गोरड महाराजांच्या कीर्तनात ज्यांनी पर्वात बोलता केला ते मृदुंगमणी अमरजी घेसे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. त्यांचा सन्मान राष्ट्रीय स्वाभिमानी सेवाकार महासंघाचे अध्यक्ष सुलेजी पोटे यांच्या शुभ हस्ते मृदुंगमणी यांचा अमरजी घेसे यांचा सन्मान होतोय. त्यांनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा अशी विनंती. मंजुळ अशा आवाजात गोरड महाराजांच्या कीर्तनाला गायनाने साथ दिली ते प्रथमेश महाराज यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर त्यांचा या ठिकाणी सन्मान करीत आहेत राष्ट्रीय स्वाभिमानी संघाचे सचिव प्रदेशाध्यक्ष कडू पाहुणे यांच्या शुभास्ते होतोय. त्यांनी त्यांचा यथोचित शुभ सन्मान स्वीकारावा अशी आयोजकांच्या वतीने विनंती. त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी सकाळपासून आमच्या या कार्यक्रमाला एक चांगल्या प्रकारचं चित्रीकरण केलं. ते फोटोग्राफर त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. लोंढे सर आपल्या या ठिकाणी सन्मान होतो. आपण आपला सन्मान स्वीकारावा. त्याचबरोबर कृषी फाउंडेशनचे सर्व सदस्य सभासद अध्यक्ष संस्थापक सचिव यांचे सर्वांचं या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची आयोजन करून शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचं प्राथमिक स्वरूपात कृषी फाउंडेशनच्या वतीनं त्यांचा आभार मानतो. आणि उपस्थित सर्व भाविकांना त्याचबरोबर सतीशजी जाधव आपण या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सतीशजी जाधव आज महाशिवरात्री निमित्त सर्व उपासकांना त्याचबरोबर महादेवजी सोंडे सर्व भक्त महाराजांचे सर्व भक्त सर्वांना विनंती आपल्यासाठी महाप्रसादाचा खिचडीचा कार्यक्रम खिचडी या ठिकाणी केलेली तरी प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी आयोजकांची विनंती आहे. त्यांचा सत्कार कृषी फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय नितीनजी पोटे करतील.
शंकर भगवान की जय। हमने अपने माता पिता की